महाराष्ट्र राज्याचे माजी ग्रामीण विकास मंत्री आणि आपल्या राज्याचे ज्येष्ठ नेते सन्माननीय रणजित बाबूंच्या 80व्या वाढदिवसाच्या निमित्तानं होत असलेला हा पुरस्कार सोहळा आणि या पुरस्कार सोहळ्यासाठी आपल्या सगळ्यांसोबत उपस्थित असलेले ज्यांच्या हस्ते हा पुरस्कार सोहळा होतोय ते राज्याचे कर्तव्यदक्ष आणि ज्यांनी महाराष्ट्राला प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे नेण्याचा संकल्प केलेला आहे. एक विकसित महाराष्ट्राचं स्वप्न ज्यांनी महाराष्ट्राला दाखवलं ते राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब. या ठिकाणी ज्यांनी आत्ताच आपलं मनोगत व्यक्त केलं ते आमचे राज्याचे ज्येष्ठ नेते, आमचे मार्गदर्शक सन्माननीय नागपूर जिल्ह्याचे सुपुत्र आणि पालकमंत्री सन्माननीय बावनकुळे साहेब. यासोबत ज्यांचा सत्कार आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं होतोय. वास्तविक मी खूप लहान होतो आणि काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता होतो. अगदी छोटा म्हणजे कुठल्या बेरजेत नसणारा असा कार्यकर्ता होतो. तेव्हा साहेब प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करत होते. तेव्हा लांबून बघण्याचा योग आला होता. त्यानंतर राज्यामध्ये जी जी जबाबदारी त्यांना मिळाली त्या प्रत्येक जबाबदारीला न्याय देणारं एक शिस्तप्रिय नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं ते आदरणीय रणजित बाबू. त्यांच्यासोबत त्यांच्या सहचारणी असतील, अनिलजी देशमुख आहेत, त्यांचे सगळे कुटुंबीय, खास करून ज्यांच्या विनंतीला मान देऊन आशिषजींनी खूप आग्रह केला. नाही तर नागपूरमध्ये एवढे मोठे नेते असताना माझं काही काम तसं वास्तविक नव्हतं, पण आशिषजींनी खूप आग्रह केला की रणजित बाबू ग्रामविकास खात्याचे मंत्री होते आणि तेव्हा आपण ग्रामविकासचा पुरस्कार आपण ग्रामपंचायतींना देतोय, तेव्हा राज्याचे ग्रामविकास मंत्री म्हणून आपण आलं पाहिजे असा आग्रह आमच्या मित्रांनी धरला आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आज येण्याचा योग आला. आणि मलाही मनापासून आनंद याचा की या कार्यक्रमात मला सहभागी होता आलं. त्यासोबत स्टेजवरचे सगळे सन्माननीय ज्यांची नावं घेतली पाहिजे तसे सगळे आहेत, पण सगळ्यांची क्षमा मागेन. खास करून आमचे CEO आहेत आणि पुरस्कार सोहळ्यासाठी जी समिती आहे ती सगळी समिती आणि ज्यांनी गावं निवडत असताना खूप काम केलेलं असे सगळेच समितीचे सदस्य आणि आपण सगळेजण उपस्थित असलेले सगळे नागरिक बंधू भगिनी आणि ज्या ज्या ग्रामपंचायतीला आज पुरस्कार मिळालेले आहेत त्या सगळ्या ग्रामपंचायती आणि त्यांचे सगळे सरपंच, सगळे पदाधिकारी, आपण सगळे बसलेले समोर बसलेले सगळे सन्माननीय. आज ग्रामविकासच्या संकल्पनेतून आपण बघितलं की ज्या ज्या ग्रामपंचायतीने सर्वोत्तम काम केलं, म्हणजे दोन्ही योगायोग आहेत की रणजित बाबूंना ज्या ज्या क्षेत्रामध्ये जी जी संधी मिळाली तिथं त्यांनी सर्वोत्तम काम करायचा प्रयत्न केला. अगदी नरखेडच्या सभापती पदापासून, नागपूरच्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षापासून, अगदी आमदार झाल्यानंतर त्यानंतर त्यांनी राज्यमंत्री म्हणून त्यांना 2 वेळा संधी मिळाली. त्या संधीचा उपयोग केला. कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांना 2 वेळा काम करण्याची संधी मिळाली. त्यामध्ये त्यांनी राज्याचा ग्रामविकास खात्याचा मंत्री म्हणून काम करत असताना जलसंधारण असेल आणि ग्रामविकासाच्या प्रत्येक कामामध्ये त्यांनी काम करण्याचा प्रयत्न केला. आणि आज जेव्हा ते 80 वर्षाचे होत आहेत तेव्हा आशिषजींनी खास करून या सगळ्या सत्कार सोहळ्याच्या समितीला मनापासून कौतुक करेन त्यांचं की आपण त्यांच्या 80व्या वाढदिवसा दिवशी ज्या क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलेलं आहे त्या क्षेत्रातल्या लोकांना, सरपंच असतील, गावं असतील, त्यांना एकत्र करून त्यांचा सन्मान करण्याचं काम आपण या निमित्तानं करताय. खरोखर आपलं मनापासून या ठिकाणी कौतुक आहे. आणि मलाही याचा मनापासूनचा अशीच आनंद आहे की मी मगाशी आल्यावर आमच्या सगळ्या CEO आमच्या डेप्टी COशी साहेब मी बसलो होतो. तेव्हा त्यांनी सांगितलं की ही गावं निवडत असताना खूप प्रचंड मेहनत त्यांनी घेतली आणि ती मेहनत घेत असताना याचा फायदा नक्की झाला की मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान, जे अभियान साहेब आपल्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये राबवतोय, त्या अभियानाचा खूप मोठा उपयोग या भागातल्या ग्रामपंचायतीला झाला. प्रचंड मोठं काम ग्रामपंचायतीमध्ये झालं आहे.
आणि आता साहेब पूर्वी एक ठराविक 2, 3, 4 गावं आपण जिल्ह्यात सांगू शकतो की खूप काम केलं आहे. आता अशी अनेक गावं सांगता येतील की जी गावं त्या तोडीचं काम आज केलेलं आहे. आत्तापर्यंत जे गाव 1 नंबरला होतं ते आता 4थ्या नंबरवर गेलं आहे. आता त्याच्या पुढं जाऊन गावं काम करत आहेत. असे ग्राम विकासाचं एक मॉडेल साहेब आपल्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानामध्ये काम करताना आपण पाहतोय. आता सगळ्या क्षेत्रांमध्ये काम बघितलं आपण, तंटामुक्तीच्या दृष्टिकोनातून असेल, आरोग्याच्या दृष्टिकोनातून असेल, प्रत्येक क्षेत्रातल्या ग्रामपंचायतीला पुरस्कार देण्याचं काम, त्या त्या क्षेत्रामध्ये काम केलेल्या लोकांना आपण पुरस्कार दिलेला आहे. याचं मनापासून या ठिकाणी कौतुक आहे. आज आपण सगळेजण पाहतो की रणजित बाबूंनी ज्या पद्धतीनं काम केलं, हे अगदी काँग्रेस पक्षामध्ये असताना काम केलं, त्यानंतर त्यांनी ज्या ज्या क्षेत्रामध्ये काम केलं त्या त्या क्षेत्रामध्ये त्या क्षेत्राला न्याय देण्याची भूमिका सातत्याने घेतली. आणि म्हणून आपण बघतो की आता आज आशिषच्या रूपानं त्यांचा समर्थपणे वारसा चालवणारं त्यांचं कुटुंबीय, त्यांचे चिरंजीव हे खूप चांगलं काम आज या क्षेत्रामध्ये करतायत, राजकीय क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये करतायत. परंतु मी एका गावखेड्यातला आणि ज्या भागात दुष्काळ म्हणजे माझा मान आणि खटाव तालुका, या तालुक्यातला सगळ्यात दुष्काळी भाग या महाराष्ट्रातला कुठला तर माझा मान खटाव. साहेब, पुरस्कार आपल्या हातून घेताना खऱ्या अर्थानं ग्रामपंचायतींना मनापासून आनंद होत असेल. कारण ठीक आहे, आपण नागपूरचे आहात, नागपूरच्या मुख्यमंत्री आहात आणि आपण या भूमीचे सुपुत्र आहात. परंतु मला सांगायला अभिमान वाटतो की एका गावखेड्यातला सामान्य शेतकऱ्याचा मुलगा आज राज्याचा ग्रामविकास खात्याचा मंत्री म्हणून काम करतोय. साहेब, आपल्यामुळे संधी मिळाली असेल, पण एवढं बहुआयामी नेतृत्व महाराष्ट्राला या नागपूरनं दिलं, त्या नागपूरच्या मातीचं खऱ्या अर्थानं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. मी एवढं सांगेन की साहेब, आपण शहरामध्ये आपण जन्म घेतला आणि शहरातल्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती असतील, परंतु गावखेड्यामध्ये अनेक जाणते राजे झाले आणि त्यांनी अनेकदा भूमिका घेऊन काम करत असताना आमच्या ज्या भागामध्ये ते काम करतात त्या भागातल्या खऱ्या अर्थानं दुष्काळी भागाला न्याय देण्याचं काम कुणी केलं असेल. जलयुक्त शिवारची चळवळ आपण उभी केली. एखादं काम जेव्हा आपण आजही सांगितलं की लोकसहभागातनं ग्रामपंचायतीचं जो विकासाचं काम हातामध्ये घेतलं, जोपर्यंत लोकसहभागाची चळवळ उभी राहत नाही तोपर्यंत ते कार्य कधीही यशस्वी होत नाही. तेच काम आपण जलयुक्त शिवारच्या माध्यमातून केलं. एक लोक चळवळ उभी राहिली आणि आज दुष्काळी भाग दुष्काळमुक्त होताना बघतोय. एका बाजूला जलयुक्त शिवार असेल, दुसऱ्या बाजूला आपण बघितलं की पाण्याचे प्रकल्प. माझाच तालुक्याचं उदाहरण घेतलं तर साहेब, जानेवारी महिना झाला की आमच्या पुढं टँकरचं संकट असायचं, पाणी आणायला आणि पिण्याच्या पाण्याचं मोठं संकट असायचं. आज मला अभिमान आहे, मी ज्या नेतृत्वाखाली काम करतोय, आज माझा मान खटाव जिथं तुळशी बारशीच्या लग्नाला एक ऊसाचा ऊस आणायला दुसऱ्या तालुक्यातनं आणायचा, बाजारपटांना उतरायचा आणि मग जाऊन तुळशी विकत घेऊन तुळशी बारशीचं लग्न करायचं, त्या तालुक्यात आज साहेब 5 साखर कारखाने आहे आणि 5 साखर कारखान्याला पुरेल एवढा ऊस आणि बाहेरच्या तालुक्यात जातो. आज एक क्रांती झाली आपल्या नेतृत्वाखाली साहेब. म्हणजे ज्या क्षेत्रामध्ये बहुआयामी नेतृत्व एवढ्यासाठी म्हटलं की प्रत्येक क्षेत्रामध्ये आज महाराष्ट्र प्रगतीच्या दिशेने जातोय. कौतुक करायचं म्हणून नाही सांगत, पण इथं आल्यानंतर बोलायची इच्छा झाली म्हणून सांगतो की साहेब, प्रचंड मोठं काम म्हणजे अगदी रस्ते विकासाचं असेल, जलसंधारणाचं असेल, सिंचनाचं असेल आणि या औद्योगिक क्षेत्रातलं असेल, हे काम आज इथून होतं आणि ते नेतृत्व आज आपल्या या मातीतून काम करत असतं. अनेक नेतृत्व उभी राहिली या नागपूरच्या मातीमध्ये. त्यामध्ये रणजित बाबूंचंही नेतृत्व तेवढंच ताकदीनं काम करणारं नेतृत्व होतं. आणि इथं आल्यानंतर ज्या पद्धतीनं आपण आशिषजी आपल्या सगळ्या लोकांनी या ग्रामीण भागातल्या काम करणाऱ्या ग्रामपंचायतीचा सन्मान करण्याचा निर्णय घेतला, खऱ्या अर्थानं हीच त्यांच्या कामाची पावती असतो आणि यातून ती ऊर्जा घेऊन पुढं काम करत असतात. ते काम आपल्या हातून या पुरस्कार समिती करते, याचं मनापासून कौतुक आहे. पुन्हा एकदा ज्या ज्या लोकांना पुरस्कार मिळालेला आहे त्या सगळ्यांचं मी मनापासून या ठिकाणी कौतुक करेन. आणि मला या सोहळ्यासाठी आपण निमंत्रित केलं, आपलंही मनापासून धन्यवाद व्यक्त करेन. आणि रणजित बाबूंना उदंड आयुष्य लाभावं, अजून त्यांच्या हातून या जनतेची सेवा व्हावी अशा पद्धतीच्या भावना व्यक्त या निमित्तानं करतो आणि आपल्याला धन्यवाद देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.